घरचा आणि बाहेरचा ही वस्तुस्थितीच आहे. कारण माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे. जो आमच्याकडं बाहेरून उमेदवार आला आहे तो चिंबळी या गावचा आहे. तो आमच्या मतदारसंघातला नाहीच आहे. आणि मी स्वतः देखील गेली 15 वर्ष एक शिक्षण संस्था चालवते आहे. उत्तम असं ज्ञानदानाचं काम करते आहे. पुढची पिढी आदर्शवत, उत्तम, त्याचप्रमाणे संस्कारक्षम, शिस्तबद्ध घडवण्याचं काम मी आता 15 वर्ष करते आहे. त्याचप्रमाणे मी गेल्या 5 वर्षापासून भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिलांसाठी विविध शासकीय योजना असतील, बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रशिक्षणं असतील, त्याचप्रमाणे महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी अभ्यास दौरे असतील किंवा घरचा आणि बाहेरचा ही वस्तुस्थितीच आहे. कारण माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे. जो आमच्याकडं बाहेरून उमेदवार आला आहे तो चिंबळी या गावचा आहे. तो आमच्या मतदारसंघातला नाहीच आहे. आणि त्यांच्याकडे जर महिला राखीव जागा होती तर त्यांनी तिथं प्रयत्न करायला हवा होता. मग तालुक्याचा आमदार असल्यामुळं तुम्ही तालुका तुमच्या ताब्यात असल्यासारखं तुम्ही बाहेरचा उमेदवार आमच्या गटावरती लादलेला आहे. माझा जिल्हा परिषद गट जो आहे पाईट आंबेठाण, त्याच्यामध्ये एकूण 33 गावं आहेत, 43 ठाकरवाड्या आहेत, त्याचप्रमाणे 29 दलित वस्त्या आहेत, 30 ग्रामपंचायती आहेत, त्याचप्रमाणे 2 मोठी आरोग्य केंद्र आहेत, त्याचप्रमाणे 11 उपकेंद्र आहेत, 6 असे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत आणि त्याचबरोबर 2 क वर्ग तीर्थक्षेत्रे आहेत आणि 2 अशी क वर्ग पर्यटन स्थळे देखील आहेत. भामाईच्या पुण्याईनं समृद्ध आणि सुजलाम सुफलाम झालेला असा हा माझा भामा खोऱ्याचा पाईट आंबेठाण जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. महावार्तालयामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सुनीताताई शरद बुटे पाटील यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. या गटातील काही प्रश्न आहेत, काही त्यांचं गटामध्ये निवडणूक लढवताना त्यांच्याकडे काय विजन आहे आणि त्या निवडणूक कशाच्या जोरावर लढवत आहेत याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि या गटाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमची मला माहिती सांगा बरं. मी 26 पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता निवडणूक लढवत आहे आणि मी सौभाग्यवती सुनीता शरद बुटे पाटील, माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी हे माझं पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटच आहे. माझा जन्म ठाकूर पिंपरी येथे झाला आणि माझं सासर आपल्याच गटातील वराळे हे आहे. आदरणीय शरदरावजी बुटे पाटलांमुळं राजकीय आणि सामाजिक अशी पार्श्वभूमी मला आहे आणि मी स्वतः देखील गेली 15 वर्ष एक शिक्षण संस्था चालवते आहे. उत्तम असं ज्ञानदानाचं काम करते आहे. पुढची पिढी आदर्शवत, उत्तम, त्याचप्रमाणे संस्कारक्षम, शिस्तबद्ध घडवण्याचं काम मी आता 15 वर्ष करते आहे. त्याचप्रमाणे मी गेल्या 5 वर्षापासून भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिलांसाठी विविध शासकीय योजना असतील, बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रशिक्षणं असतील, त्याचप्रमाणे महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी अभ्यास दौरे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं असतील, हे देखील राबवण्याचं काम मी गेल्या 5 वर्षापासून भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत करत आहे. तुमची माहिती मला सांगितली, परंतु पाईट आंबेठाण हा गट खूप मोठा आहे, विस्तार आहे. भामा खोऱ्याचा गट म्हणून हा ओळखला जातो. या गटाविषयी काही माहिती आहे? हो, नक्कीच. माझा जिल्हा परिषद गट जो आहे पाईट आंबेठाण, त्याच्यामध्ये एकूण 33 गावं आहेत, 43 ठाकरवाड्या आहेत, त्याचप्रमाणे 29 दलित वस्त्या आहेत, 30 ग्रामपंचायती आहेत, त्याचप्रमाणे 2 मोठी आरोग्य केंद्र आहेत, त्याचप्रमाणे 11 उपकेंद्र आहेत, 6 असे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत आणि त्याचबरोबर 2 क वर्ग तीर्थक्षेत्रे आहेत आणि 2 अशी क वर्ग पर्यटन स्थळे देखील आहेत. भामाईच्या पुण्याईनं समृद्ध आणि सुजलाम सुफलाम झालेला असा हा माझा भामा खोऱ्याचा पाईट आंबेठाण जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. विकासाचं विजन म्हणून शरद बुटे पाटील यांच्याकडे पाहिलं जाते. तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. ही निवडणूक तुम्ही कोणतं विजन घेऊन लढवतात? खरं तर प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याच्यामध्ये रस्ता, वीज,
पाणी, त्याचबरोबर आरोग्य या महत्त्वाच्या गरजा आहेत. ते तर आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती त्यांनी विकासाच्या बाबतीत काम केलेलंच आहे. राहिलेले जे काही रस्ते आहेत ते रस्त्यांची कामं आपल्याला प्रामुख्याने करायची आहेत. अगदी गाव वाडी वस्तींना जोडण्याचं काम करायचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा जो काही प्रश्न आहे, काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे, ती पाण्याची अडचण आपल्याला प्रामुख्याने पहिली सोडवायची आहे. आपल्या पहिल्या मतदारसंघामध्ये 13 टँकर होते. आता टँकरमुक्त असा आपला मतदारसंघ झालेला आहे. परंतु जे काही नव्याने गावं आलेली आहेत, आपल्याकडे हेदरूजसारखं गाव आहे, त्या गावासाठी देखील आपल्याला पाण्याची प्रामुख्याने व्यवस्था करायची आहे. त्याबरोबर आमच्या वराळेसारख्या भागामध्ये किंवा आंबेठाणसारख्या गावामध्ये वाढतं औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळे जे काही प्रदूषित पाण्याचा प्रश्न असेल किंवा जे काही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न असेल, तर त्याच्यावरती देखील आपल्याला मुख्यत्वाने काम करायचं आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला एक चांगलं असं आरोग्य केंद्र उभं करायचं आहे. त्याचबरोबर मी महिला असल्यामुळं मला असं वाटतं की खास करून मला महिलांसाठी जे जे काही करता येईल त्या सर्व गोष्टी अगदी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षणं देण्यात येतील किंवा त्यांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काय करता येईल किंवा शासकीय ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक महिलेपर्यंत कशा प्रकारे मला पोचवता येईल यासाठी देखील मी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे आपला हा जो पाईट आंबेठाण भामा खोऱ्याचा जो परिसर आहे तो भामाईच्या पुण्याईनं समृद्ध आहे. तर या भागामध्ये मुख्यत्वे शेती जास्त आहे. तर शेतकरी बांधवांसाठी ज्या काही कृषी आणि पशुसंवर्धनच्या जिल्हा परिषदच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम नक्कीच या सर्व कामांसाठी मी प्रयत्नशील राहणार आहेत. त्याचप्रमाणे जे काही मुख्य रस्ते आहेत ते देखील सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शरद बुट्टे पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही पण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब हे विकासाला चालना देणारं नेतृत्व आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी देखील खेड तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली. त्याचप्रमाणे माझे पती आदरणीय शरदरावजी बुट्टे पाटील यांनी देखील भामा खोऱ्याचा विकास केलेला आहे. परंतु राज्यस्तरावरचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये माझा मतदारसंघ हा भामा आसखेडच्या धरणग्रस्त प्रकल्पामध्ये येतो. त्याच्यामुळं जे काही धरणग्रस्त बांधव आहेत त्यांचा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे. त्याचप्रमाणे आरोग्य हे आता फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. त्यामुळं आरोग्य आपलं सुधारण्यासाठी आपल्याला आंबेठाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं जे पाईट आणि करंजविरे इथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांना देखील ग्रामीण रुग्णालयाचा आपल्याला दर्जा द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही आपले 4 मुख्य रस्ते आहेत ज्याची कामं फक्त राज्यस्तरावरतीच होऊ शकतात, ही सर्व भामा खोऱ्याचा विकास झालेलाच आहे. परंतु हे जे काही मोठे प्रश्न आहेत ही सर्व राज्यस्तरावरील कामं करण्यासाठी आम्ही भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पाईट आंबेठाण गटातील महिलांना सक्षमीकरण आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी तुमचं काय प्रयत्न राहणार आहे? गेली 5 वर्षापासून मी स्वतः भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत ज्या काही शासकीय योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतीच आहे. परंतु त्या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचल्याच असतील असं नाही आहे. आता मी स्वतः महिला असल्यामुळं महिलांच्या ज्या काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यांना आत्मनिर्भर किंवा सक्षम बनवण्यासाठी मी शासनाच्या विविध योजना असतील त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा ज्या विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिला आहेत त्यांच्यासाठीच्या श्रावणबाळसारख्या योजना असतील. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेला कुठला ना कुठलं शासकीय अनुदान मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर महिला आजकालची महिला ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत, मग त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काही विविध प्रकारचे ट्रेनिंग देण्याचं काम मी करणार आहे. त्याचबरोबर ट्रेनिंगबरोबरच मार्केटिंगचा देखील विषय असतो, तो देखील एखादं ट्रेनिंग घेतलं तर
त्याला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठीचा सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून आपल्या महिला आपल्या स्वतःच्या पायावरती किंवा आर्थिक सबल कशा होतील या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे. या गटामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय, परंतु तुमच्या विरुद्धचे जे उमेदवार आहेत ते बाहेरच्या गटातले आहेत, त्यांचं गाव या गटामध्ये नाही. बाहेरचा आणि घरचा असा तुम्ही प्रचार करताय, तर खरी ही वस्तुस्थिती खरी आहे का? हो, अगदीच खरी आहे ना. कारण माझं माहेर आणि माझं सासर हे दोन्ही माझ्याच मतदारसंघात आहे. त्याच्यामुळं मी तर इथून निवडणूक लढवतच आहे. परंतु मला जरी उद्या सांगितलं असतं कोणी की बाबा तुम्ही बाहेरच्या महिलेची जागा आली आहे आणि मग तुम्ही त्या मतदारसंघात उभ्या राहा, मी निश्चितच असं काही केलं नसतं. कारण माझं घर आणि माझा मतदारसंघ हा माझ्यासाठी प्रिय आहे. मी सगळ्यांना ओळखते, सगळे लोक मला ओळखतात, मी त्यांच्या सुखदुःखात आहे. त्याच्यामुळं मला बाहेर उभं राहण्याचं काहीच कारण नाही आहे आणि मी स्वतः माझ्या मतदारसंघात सक्षम आहेच आहे. त्याच्यामुळं त्यांनी हा जो काही उमेदवार आमच्यावरती लादलेला आहे किंवा या मतदारसंघात आयात केलेला आहे हे अगदीच चुकीचं आहे. कारण तालुक्याचे आमदार म्हणून तालुका तुमच्या ताब्यात आहे म्हणून तुम्ही तुमची घरचे माणसं अतिक्रमण केल्यासारखी दुसऱ्या मतदारसंघात नाही पाठवली पाहिजेत. त्यांच्या गटामध्ये महिलेची जागा असतानासुद्धा त्यांच्या स्वतःच्या गटात उभ्या न राहता त्या आमच्या पाईट आंबेठाण गटामध्ये उभ्या राहिल्या आहेत. ते कशासाठी? केवळ तुमचा राजकीय हव्यासापोटी असं नाही केलं पाहिजे. कारण आमचा भामाखोऱ्याचा विकास करण्यासाठी आत्तापर्यंत आदरणीय शरदरावजी बुट्टे पाटील यांनी प्रयत्न केलेलेच आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी देखील प्रयत्नशील राहणारच आहे. घरचा आणि बाहेरचा ही वस्तुस्थितीच आहे. कारण माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही माझ्या मतदारसंघात आहे. जो आमच्याकडं बाहेरून उमेदवार आला आहे तो चिंबळी या गावचा आहे, तो आमच्या मतदारसंघातला नाहीच आहे. आणि त्यांच्याकडं जर महिला राखीव जागा होती तर त्यांनी तिथं प्रयत्न करायला हवा होता. मग तालुक्याचा आमदार असल्यामुळं तुम्ही तालुका तुमच्या ताब्यात असल्यासारखं तुम्ही बाहेरचा उमेदवार आमच्या गटावरती लादलेला आहे.